खारघर परिसरात चाकूचा धाक दाखवत 57 तोळे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 7 आरोपी जेरबंद। खारघर परिसरात चाकूचा धाक दाखवत 57 तोळे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा खारघर पोलिसांनी पर्दाफाश करत 7 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे। 22 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी सुरेश मोरे हे मित्रांसोबत बेलापूर येथे जेवण करून परतत असताना तिघांनी त्यांना अडवून मारहाण केली। आरोपींनी चाकूने वार करून त्यांच्या जवळील 57 तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी हिसकावून नेली होती। या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळी याने पत्नी आणि मेव्हण्याच्या मदतीने कट रचल्याचे उघड झाले। पोलिसांनी अभिनंदन माळी, कोमल माळी, वैभव माळी यांच्यासह अन्य आरोपींना सांगली, सातारा आणि पंढरपूर परिसरातून अटक केली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर, तळोजा, कामोठे आणि कळंबोली पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली। अटक आरोपींपैकी काहींना पोलीस कोठडी तर काहींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे सुशांत मोरे 23 मार्चला त्याचा मित्र अभिनंदन माळी आणि ड्रायव्हर यांच्यासह त्याच्या घरी पायी चालत जात होते, तेव्हा 3 अनोळखी इसम आले आणि त्यांनी चाकूचा वार केला, मारहाण केली आणि फिर्यादीचे जवळपास 57 तोळेचे दागिने जबरीने चोरून घेऊन गेले। यामध्ये मग खारघर पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून आपण एपीआय दळवी, एपीआय बरकडे, एपीआय येवले आणि एपीआय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 4 तपास पथकं तयार केली। तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की यातील फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळी याचीच हे सोन्याचे दागिने बघून नियत फिरली होती आणि त्यांनी हा कट रचला। त्याचे नातेवाईक राहुल माळी जो आहे त्याला त्यांनी सांगितलं की आपल्याला हे दागिने लुटायचे आहेत। मग राहुल माळी आणखी दोघांना त्याच्यात घेऊन आला आणि या सर्वांनी मिळून 23 तारखेची ही घटना केली। यातील अभिनंदन माळी, त्याची पत्नी, त्याचा मेव्हणा जे आरोपींना इथपर्यंत घेऊन आले होते नवी मुंबईपर्यंत, ते तिघं, त्यानंतर हे 2 शुभम पाटोळे आणि संदीप गुजळे हे 2 आरोपी, असे 5 जण यापूर्वीच खारघर पोलिसांनी अटक केले होते। तथापि यातील मुख्य आरोपी ज्यांच्याकडे हा सोन्याचे दागिने सर्व ऐवज होता, हर्षद सगरे आणि राहुल माळी, हे गेले 1-1.5 महिने फरार होते। एपीआय बरकडे आणि यांची टीम यांच्या 8 दिवस झाले मागावर होती। हे मुख्य आरोपी बाळूमामाच्या पालखीच्या मागे जे मेंढरं असतात त्याच्या मागे सामील व्हायची आणि 3-4 जिल्ह्यामध्ये फिरायची, सतत पोलिसांना हुलकावणी द्यायची। आमच्या पथकाने त्यांना शिताफीनं अटक केलेली आहे। त्यांना अटक केल्यानंतर पोलीस कस्टडी रिमांड सध्या घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून 57 तोळे दागिने खारघर पोलिसांनी रिकव्हर केलेले आहेत। त्याचप्रमाणे या गुन्ह्यात वापरलेली कार, मोटरसायकल, त्याचप्रमाणे हत्यार हे सर्व सुद्धा रिकव्हर करण्यात आलेले। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12, 72 76 47 38 54।